सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, दम्याचा त्रास असेल तर मात्र ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन. आपली जाणीव आपल्या होणाऱ्या पोटाच्या हालचालींकडे. तिथे मिळणारा स्ट्रोक, फोर्सफुली सोडणारा श्वास याकडे जाणीवपूर्वक लक्ष. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास आपल्या दोन्ही नाकपुड्या आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओमचा उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. मान मागे सैल सोडून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले.
दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया आणि रिलॅक्स करूया. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायचंय. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड. पहिल्यांदा अंगठा फोल्ड करून त्याच्यावर 4 बोटं, मग 4 बोटं फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. अशा प्रकारे फोल्ड आणि अनफोल्ड करून घेऊया. जाणीवपूर्वक हालचाल असेल. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, सेंटर. रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 बरोबर 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. थांबायचंय. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून आपली हाताची पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आहे. उजवा पाय श्वास घेत फोल्ड करूया जमिनीला घासत आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा उजवा पाय फोल्ड. आता श्वास घेत पाय सरळ वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. बरोबर. पुन्हा पाय वर घ्यायचा 45 डिग्री आणि रोटेशन क्लॉकवाईज. पायाचा अंगठा खाली जमिनीला स्पर्श करू देत. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने दिशा बदल. 1 2 3 4 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचा आहे. आता आपल्या हाताच्या बोटाची गुंफण डाव्या गुडघ्याखाली. डावा पाय श्वास घेत फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा फोल्ड करायचंय आणि आता श्वास घेत पाय वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 पायाचा अंगठा जमिनीकडे येऊ दे. 2 3 सावकाश. 4 आणि 5. दिशा बदल. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबायचंय आणि डावा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडून द्या आणि अगदी रिलॅक्स होऊन जा. करूया बटरफ्लाय. पावलं जळून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे जमिनीकडे जास्तीत जास्त सैल सोडलेले. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सुरुवात करूया. जास्तीत जास्त गुडघे वर खाली, वर खाली, वर. जास्तीत जास्त वर खाली. छान. सावकाश थांबायचंय. टाचा अजून स्वतःच्या जवळ ओढून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. गुडघे जमिनीकडे सैल सोडा. ज्यांना इथे जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्ये थांबायचंय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. मान मध्यभागी असेल. खांदे अगदी रिलॅक्स सोडा. पाठीचा कणा सरळ. आपण करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना सर्वाइकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे
आणि बाकीच्यांनी मात्र आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया आणि फुल नेक रोटेशन करूया. सुरुवात करूया. आपली मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. ज्यांना पाठकण्याची आणि सर्वायकलचा त्रास नाहीये त्यांनी मात्र फुल नेक रोटेशन करायचंय. 3 वेळेला उजवीकडून डावीकडे फुल नेक रोटेशन आणि त्यानंतर डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. खांदे आपल्याला कुठेही वर उचलायचे नाहीयेत, फक्त हालचाल आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये होईल. 3 वेळेला पूर्ण गोलाकार फिरून झालं की थांबायचंय आणि सावकाश मान सरळ करायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्येच बसण्याचा प्रयत्न करा. अगदीच ज्यांना अडचण वाटत असेल त्यांनी साधी मांडी घाला. आपण आता करणार आहोत शोल्डर रोटेशन. या स्थितीमधून पुढे जाणार आहोत. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगकडे. बरोबर. दोन्ही हातांची बोटं आता आपल्या खांद्यावर, कोपरं समोरून जॉईन. आणि आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन सुरुवात करूया. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. मान आपल्याला सरळच ठेवायची, ती कुठेही पुढे झुकवायची नाहीये. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे जाणीवपूर्वक, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडून द्या. विश्रांती. आज आपण शिकणार आहोत वक्रासन. तर हे वक्रासन जे आहे, कॉन्ट्राइंडिकेशन पुन्हा एकदा पाठीची दुखणी असतील आणि खांदेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र हे करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? तर वक्रासन हे डायबेटीज प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पाठीचा मणका सुद्धा फ्लेक्झिबल राहतो. आपल्या खांद्यांचं आरोग्य सुधारतं, आपले नी जॉईंट्स अधिक मोकळे होतात. तर हे कसं शक्य आहे? तर बघा आधी कसं केलं जातं. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. या आसनासाठी उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या गुडघ्याच्या जवळ येईल. आपला उजवा जो हात आहे तो आपल्या सीट पासून, उजव्या सीट पासून अगदी थोड्याशा अंतरावर असेल या प्रकारे. तर वक्रासनाची आदर्श स्थिती बघा कशी असते. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. बघा विरुद्ध बाजूने डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न केलाय. आता इथे समजा आपला हात, डावा हात अँकल पर्यंत पोहोचत नसेल तर मग काय करायचं? तो हात जमिनीकडे असा सैल सोडायचा. आपल्याला अगदी हेही नाही जमलं, आपले थोडेसे खांद्याचे स्नायू रिजिड असतात, स्टिफनेस पण असतो, आपल्याला हेही नाही जमलं तर मग काय करायचं? डाव्या हाताने उजव्या पायाला अशा प्रकारे विळखा द्यायचा. डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा द्यायचा. तर ही आहे अगदी सोपी पद्धत. आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आपले दोन्ही जे खांदे आहेत हे एका सरळ रेषेमध्ये येतील. जो मागचा खांदा आहे तो अजून थोडासा मागून ओपन करण्याचा, म्हणजे थोडासा मागे खेचण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग उलटचाल करताना आधी मान मध्यभागी येईल आणि हाताचा विळखा सोडून द्यायचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन असा अँकल विरुद्ध बाजूने अँकल, उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता ही झाली वक्रासनाची आदर्श स्थिती. तर प्रत्येकाचेच हात अँकल पर्यंत पोहोचतील असं नाही, स्टिफनेस पण असतो. म्हणून थोडीशी प्रॅक्टिस म्हणून आपण समोरून पायाला विळखा घालू शकतो. मग तुम्हाला जे सोपं वाटेल, जे सहज जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार. ठीक आहे? लक्षात आलंय?
सुरुवात करूया. हळूहळू प्रत्येकाला सगळंच जमणार आहे, फक्त आपली प्रॅक्टिस ही नियमित असेल तर मग थोडासा फ्लेक्झिबलपणा आपल्या जॉईंट्स मधला वाढायला सुरुवात होते आणि मग आपल्याला प्रत्येक आसनाची आदर्श स्थिती करता येते. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याजवळ घेऊया. आता उजवा हात जिथे आपला पाठीचा मणका आहे ना तिथे ठेवा. उजवा हात बघा अशा प्रकारे जिथे आपल्या पाठीचा मणका आहे तिथे येईल. सीट पासून अगदी थोडासा लांब असेल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेला. विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. तर आपलं शक्यतो हा ठीक आहे, तुमचं व्यवस्थित दिसतंय मला असं वाटतं. सुवर्णाताई ठीक आहे. तुम्ही जो हात समोरून घेतलाय का गुडघ्याच्या पलीकडून घ्यायचाय हा सुवर्णाताई. हा ओके ओके ठीक आहे. ज्यांचा हात नसेल पोचत त्यांनी समोरून विळखा द्या पायाला. आपल्या डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला किंवा उजव्या पायाला समोरून विळखा द्या आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त मागे न बघता फक्त समोरूनच विळखा द्या आणि मान मध्यभागी ठेवा. मागे जास्त वळू नका ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा पूर्णपणे आपल्या पोटाच्या स्नायूंना पाठकण्यावरती पीळ आलेला आहे. गळ्याच्या इथे ताणदाब जाणवतोय आणि जोर श्वासाची श्वास घेतोय आणि सोडतोय. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी घेऊन या आणि हाताचा विळखा जो आहे तो समोरून सोडून द्या. उजवा हात रिलॅक्स करा. उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या गुडघ्याजवळ घेऊन या. डावा हात मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे, म्हणजे आपले खांदे बरोबर एका रेषेमध्ये येतात. ठीक आहे. हातात आणि डावा हात कोपरामधनं सरळ असेल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन डाव्या पायाचा अँकल विरुद्ध बाजूने पकडायचा प्रयत्न करा. हेही जमत नसेल तर समोरून विळखा द्या उजव्या हाताने डाव्या पायाला. बरोबर ठीक आहे. आणि त्यानंतर डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. जर तोंड जात असेल तर डोळे उघडेच ठेवा. आणि आता बघा विरुद्ध बाजूने आपल्या गळ्याच्या इथे सुद्धा ताणदाब आहे. आपल्या पाठीच्या मणक्यावर ओटीपोटावरती पीळ आहे, ताण आहे, प्रेशर आहे. जोर श्वासाची. बरोबर छान. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या. डावा हात सरळ करा. डावा पाय सरळ करा आणि विश्राम. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडून देऊया. रिलॅक्स. आपण करणार आहोत आता वक्रासन झाले वृषभासन. तर इथे पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आणि आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि उजवा पाय जो आपला सरळ आहे, आपण उपडी मांडी घालतो ना त्याप्रमाणे तो फोल्ड करा. उजवा पाय जो सरळ आहे, उपडी मांडी आपण कशी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करा. हा बरोबर बरोबर.
बरं, आता उजवा जो पाय आहे त्याच्यामध्ये म्हणजे टाच आपल्याला जास्त सीट जवळ घ्यायची नाहीये, ती थोडीशी बाहेर घ्या. म्हणजे आपले गुडघे आणि पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील, समोरनं एका सरळ रेषेत येतील. हम्म. इथे तुमच्या पूर्णपणे जो आपला हिप जॉईंट आहे, आपला जो थाय मसल्सचा जो भाग आहे, तिथे तुम्हाला थोडासा ताण आणि दाब जाणवेल. आता दोन्ही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. बरं, थोडस डाव्या बाजूला टर्न व्हायचंय, डोळे अलगद मिटून घ्या आणि ह्या आसनाचा बंद डोळ्यांनी मनातल्या मनात मागोवा निरीक्षण करायचंय. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. वृषभासन, वृषभ म्हणजे बैल. तर जेव्हा बैल बसतो खाली तर त्यावेळेला जशी त्याची स्थिती दिसते तशी ही आपली पायाची स्थिती दिसते. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे उघडायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आता. दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जेवढं शक्य आहे तेवढं डाव्या बाजूने खाली झुकायला सुरुवात करा. श्वास सोडत सोडत खाली झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीचा त्रास आहे, मानेची दुखणी आहे, त्यांनी हे करणं टाळा. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्णपणे आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीकडे खाली झुकवण्याचा प्रयत्न करा आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. संपूर्णपणे नतमस्तक. आपण जी कुठली इष्टदेवता मानतो तिच्या समोर आपण नतमस्तक होतोय. मनामध्ये भक्तिभाव आणि लीनभाव. सरेंडर. उलट चाल करताना आधी डोकं सावकाश वर उचला आणि मग हळूहळू आपले जोडलेले हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर आणि सावकाश दोन्ही हात तसेच खाली छातीपाशी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. बरोबर, छान प्रयत्न होता सगळ्यांचा. आणि आता उजवा पाय आधी सरळ करा आणि मग डावा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया आणि डावा पाय जसा आपण उपडी मांडी घालतो तसा तो फोल्ड करायचा आहे. आपले गुडघे आणि पावलं एका सरळ रेषेत येतील समोरनं. अशा प्रमाणे आपल्याला आपले दोन्हीही पावलं ऍडजस्ट करायचे आणि गुडघे ऍडजस्ट करायचे. बरोबर. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडस उजव्या बाजूला आपण टर्न होतोय. डोळे अलगद मिटून घ्या आणि या स्थितीचा मनातल्या मनात निरीक्षण करूया. आपल्याला कुठल्या बाजूने जास्त कम्फर्टेबल वाटलं हे आपलं आपण आता तपासूया. आपल्याला आता छान वाटत होतं की उजव्या बाजूने आपल्याला आपण पाय जेव्हा फोल्ड केला होता तेव्हा आपण स्थिर होतो. हे आपलं आपण मनातल्या मनात मागोवा घेऊया. छान. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत न पुढे झुकायला सुरुवात करायची. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न आणि संपूर्णपणे पुन्हा एकदा नतमस्तक. शरणागत भाव, लीन भाव, भक्ती भाव आपल्या मनामध्ये. आपण या संपूर्ण शक्ती समोर लीन होतोय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर पुन्हा उलट चाल करायची. हळूहळू आधी आपलं डोकं वर करा आणि मग आपले जोडलेले हात पुन्हा सरळ डोक्याच्या दिशेने वर जातील. दोन्ही हात पुन्हा छातीपाशी. जोडलेले हात. दोन्ही हात गुडघ्यावरती. डावा पाय आधी सरळ करा आणि मग उजवा पाय आणि त्यानंतर विश्रांती. रिलॅक्स. सावकाश. दंड स्थितीमध्ये येऊया. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मध्ये सैल सोडून जाऊया. रिलॅक्स.
दोन्ही पाय जोडून घ्यायचे. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता हळूहळू जोड आपले हात डोक्याच्या दिशेने वर नेण्यास सुरुवात करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच द्या. वर्टिकली स्ट्रेच. ताण 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 ताण. रिलॅक्स. टाचा खाली घ्या. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपण करणार आहोत आता तिर्यक ताडासन. ओके, सुरुवात करूया. एकदा आपल्याला उजव्या बाजूला बेंड व्हायचंय आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. परफेक्ट. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे आणि डावीकडे. सेंटरला येऊन थांबूया. पायामधलं अंतर कमी करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हाताच्या बोटांची गुंफण जी आहे ती सोडून द्या. पुन्हा दोन्ही हात एकमेकांना पॅरलल असतील, समोरासमोर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन जेव्हा आपण कृती करतो ना, तेव्हा आपली गती वाढत नाही श्वासाची. आपण थोडस एकतर आपल्याला इनर अवेअरनेस पण येतो आणि एक कनेक्टिव्हिटी राहते शरीर आणि मनामध्ये. विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे वीरासन. सोपं आहे, याचे खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. तर आज आपण अगदी सुरुवातीची म्हणजे बेसिक कृती आहे ती बघणार आहोत. एकत्रित करू शकतो, सोपं आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त पाय लांब करण्याचं टाळायचं आहे. बाकी हे आसन सगळेच करू शकतात. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ही आहे आपल्या प्रत्येक आसनाची पूर्वस्थिती. आता आपल्याला दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर आहे. दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. ठीक आहे. असं म्हटलं जातं की हे अंतर जे आहे हे आपल्या उंची एवढं अंतर असतं. पण आपल्याला जेवढे स्ट्रेच करता येईल तेवढे स्ट्रेच करा यथाशक्ती. आणि आता उजवं जे पाऊल आहे ते थोडस उजव्या बाजूला टर्न करा सावकाश. अरे वा, खूप छान. सुवर्णताईंच्या मुलीने खूप छान केले बघा. तिची फ्लेक्झिबिलिटी खूप सुंदर आहे. खूप छान. आता उजवं जे पाऊल आहे ते थोडस उजव्या बाजूला आपल्याला टर्न करायचंय. हा, डावं पाऊल जे आहे हे समोर असेल, आपल्या स्क्रीनच्या समोर असेल. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. हाताची पाचही बोटं जुळलेली असतील. आणि आता फक्त आपल्याला उजवा जो गुडघा आहे तो फोल्ड करायचा आहे. 90 डिग्री कोण येईल एवढा आपल्याला तो उजवा गुडघा फोल्ड करायचा आहे. हा, मागे जो आपला डावा पाय आहे तो जास्त मागून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सीटचा भाग जो आहे हा अजून जमिनीच्या दिशेने जाईल. परफेक्ट. बरोबर. हा, आणि आता आपली नजर उजव्या हाताकडे घेऊन जा. उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे आपली नजर असेल आणि इथे थांबा. छान. 5 4 3 2 1. उलट चाल. आधी मान सरळ करा मध्यभागी. उजवा गुडघा सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. उजवं पाऊल आता समोरच्या बाजूला येईल. थोडा वेळ विश्रांती घ्या. पायामधलं अंतर कमी करा. आपल्याला सवय नसते त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्यायला हरकत नाहीये. आपण एक्सरसाइज करत नाही तर आपण योगासनं करतोय. आणि इथे आपल्याला कुठेही श्वासाची गती आपली वाढता कामा नये. ठीक आहे. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने. पुन्हा पायांमधलं अंतर आपलं आपण फिक्स करून घेऊया.
आणि आता डावं जे पाऊल आहे हे डाव्या बाजूने जाईल. उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला असेल. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. आणि आता डावा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करूया. उजवा पाय मागच्या मागे आपण आपला ऍडजस्ट करायचा आहे. आपली मांडी जी आहे ही जमिनीला काटकोनामध्ये येईल एवढा आपल्याला खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. परफेक्ट, बरोबर आहे. आणि आता आपली मान डावीकडे जाईल. डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उलटसा. आधी मान मध्यभागी येईल. डावा पाय सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. आपले दोन्हीही पाय स्ट्रेच झाले होते. गुडघे स्ट्रेच झाले होते. त्यामुळे आपण करूया आता नी रोटेशन. दोन्हीही गुडघ्यांमध्ये किंवा दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपले गुडघ्याच्या वाटीवर ठेवा. दोन्ही गुडघे समोरून जोडून घ्या आणि गोलाकार फिरवा. 1 2 3 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. सावकाश कमरेत न सरळ व्हा आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. आता आपण बघणार आहोत बद्ध हस्त. तर इथे ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे आसन चांगलं आहेच, पण ओव्हर ट्राय करू नका. तर इथे एक हलकासा बॅकवर्ड बेंड मिळतो आणि त्याचबरोबर आपली छातीच्या स्नायूंचं प्रसारण होतं. त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. फक्त एवढंच की करताना ओव्हर ट्राय करू नका. खांद्यांमध्ये जर समजा तुम्हाला दुखल्यासारखं वाटलं तर मात्र हे आसन सोडून द्या. तर हे कसं करायचं बघा. स्थिती मी तुम्हाला सांगते. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब घ्यायची. बघा या प्रकारे. हाताची पकड बघा सीट पासून थोडीशी लांब आहे. तळवे सिलिंगकडे आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग बघून घ्या कसं केलं जातं. ही स्थिती पक्की झाली की त्यानंतर हळूहळू आपले हात जमिनीकडे ताणायला सुरुवात करायची. म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्यावर एक प्रेशर येतो आणि त्यानंतर हळूहळू आपला चेहरा सिलिंगला समांतर करायचा. इथे पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतो आणि पाठकण्यावर प्रेशर येतो. उलटचाल करताना मान मध्यभागी येईल. हात आधी रिलॅक्स करायचे सीटच्या जवळ घेऊन आणि मग हाताच्या बोटाची गुंफण सोडून द्यायची. ठीक आहे. अगदी सावकाश. जर खांदे दुखत असतील तर मात्र करणं टाळा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे असतील आणि आपले हात सीट पासून थोडेसे लांब असतील. पोट नकळत आपल्याला असं पुढे येतं तर ते पोट अगदी सरळ ठेवा मध्यभागी. आतल्या बाजूला आपलं पोट असेल. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. नजर एका बिंदूकडे स्थिर आहे. इथे नॉर्मल श्वास आपला चालू ठेवायचा आणि त्यानंतर हळूहळू आपले हात खाली जमिनीकडे ताणायला सुरुवात करायची. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि त्यानंतर आपला चेहरा सिलिंगला समान. बरोबर. छान.
उलट चाल करताना आधी मान मध्यभागी, खांदे रिलॅक्स करा आणि मग हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या आणि विश्रांती. इथे पूर्णपणे आपल्या मानेच्या मणक्यावर पाठकड्यावरती प्रेशर आलेला होता, म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करूया आता हस्तपादासन. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. ज्या पाठीच्या मणक्यावर प्रेशर होता तिथे आता आपण ताण आणूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकताना जास्त वेळ न थांबता लगेच वरती यायला हरकत नाहीये. ठीक आहे, आता सुरुवात करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकासा बॅकवर्ड बेंड, श्वास घेत आणि मग श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका आणि आपले फिंगर टिप्स जे आहेत ते जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जर हात जमिनीपर्यंत नसतील पोचत तर ते जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि त्यानंतर आपली हलवटी गळ्याकडे घेऊन जा. खांदे एकदम रिलॅक्स सोडा, खांदे लूज, हलवटी गळ्याकडे. आणि आता बघा पाठीच्या मणक्याला छान असा ताण आहे आणि पोटावर गळ्यावरती प्रेशर आलेलं आहे. प्रत्येक आसन आपण हे एकमेकांना पूरक असं करतो आणि उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ व्हा आणि विश्रांती. बघा आलेला जो मसल टोन आहे तो रिलॅक्स झाला असेल. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण पाठीवर पडून सुलभ द्रोणासन बघणार आहोत कसं केलं जातं आणि त्यानंतर पोटावरती पडून सुलभ भुजंगासन बघणार आहोत कसं केलं जातं. दोन्ही ही आसनं अगदी सोपी आहेत आणि फारच कम्फर्टेबल आहेत. कॉन्ट्राइंडिकेशन विशेष अशी काहीच नाहीयेत. प्रत्येक जण हे आसन करू शकतो. फक्त अगदीच कमरेमध्ये किंवा पाठीमध्ये दुखणं असेल नुकतंच तर मात्र करणं टाळा. तर ह्याचे फायदे, भुजंगासन जे आहे हे ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यामुळे आपला जो गॅप आहे पाठकड्यामधला किंवा मानेच्या मणक्यांमधला तो कमी व्हायला मदत होते. पण करताना कुठेही ओव्हर ट्राय करू नका. आपली जशी क्षमता असेल त्या क्षमतेने करण्याचा प्रयत्न करा. आणि सुलभ द्रोणासन जे आपण बघणार आहोत त्याच्याने ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. आपले कोर मसल्स अधिक फ्लेक्झिबल होतात. तर ही दोन्हीही आसनं आपण अगदी बेसिक बघत आहोत. तर हे कसं करायचं बघून घ्या. दोन्हीही आसनं मी दाखवते तुम्हाला आधी. तर पाठीवर पडून सुरुवातीला विश्रांती. आज आपण बघणार आहोत सुलभ द्रोणासन. तर त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. आपले खांदे जे आहेत ते थोडेसे असे वर घ्यायचे आणि हाताच्या कोपराच्या आधाराने आपल्याला आपली अप्पर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. बघा अशा प्रकारे. आणि मग आपला एक एक पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. उजवा पाय आपण वर उचलला की मग डावा हात सरळ करायचा. मग उजवा पाय डावा हात खाली. मग डावा पाय वर उचलला की उजवा हात सरळ करायचा. मग डावा पाय उजवा हात खाली. त्यानंतर दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. हे आपण व्हेरिएशन्स बघतोय. आणि मग सावकाश खाली. हे आहे सुलभ द्रोणासन. त्यानंतर पोटावर पडून आपण बघणार आहोत सुलभ भुजंगासन. तेही दाखवते, मग आपण एकत्रित दोन्हीही आसनं करू. पोटावरती पडून सुलभ भुजंगासनची स्थिती बघा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी इथे जुळलेली असते. ही स्थिती पक्की झाली की मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचं आणि आपली नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये इथे तोंड बंद ठेवायचं.
डोळे बंद ठेवायचे आणि यथाशक्ती थांबायचे. उलट चाल करताना सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया आता आपण. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आणि ते आधी आपण करणार आहोत सायकलिंग. आपण प्रत्येक जण सायकल चालवतो, तर आपल्याला पुन्हा एकदा हवेमध्ये सायकलिंग करायची आहे असं इमॅजिन करायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर आणा. दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर आणा. हा, आणि आता एकेका पायाने सायकलिंग सुरू करूया. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. 1 2, पायाची बोटं जमिनीकडे येऊ देत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिवर्स सायकलिंग करा. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. थांबा. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा जिथे आहेत तिथे आणि सावकाश खाली घ्या. सावकाश सावकाश सावकाश, नियंत्रित खाली. विश्रांती. रिलॅक्स. बघा, आपल्या ओटी पोटावरती जो प्रेशर आलेला होता त्याची जाणीव. सायकलिंग ज्यांना वेट लॉस करायचं आहे, ज्यांना पोटाचा वाढलेला भाग कमी करायचा आहे, त्यांनी सायकलिंग रोज करावी. रिलॅक्स. आणि आता आपण करूया सुलभ द्रोणासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आता खांदे थोडेसे वर घ्यायचे आणि हाताच्या कोपऱ्याच्या आधाराने हळूहळू आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. आपली कोपरं आपली आपण ऍडजस्ट करून घ्या. बरोबर. नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. आता आपला फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात सरळ पुन्हा वर घेण्याचा प्रयत्न करा. डावा हात वर उचलून. परफेक्ट. बरोबर. छान. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली, डावा हात खाली. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळली. थाय मसल्स अगदी रिलॅक्स ठेवा. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि मग ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात सरळ करण्याचा प्रयत्न करा. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. डावा पाय खाली, उजवा हात खाली. पुन्हा गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल जुळले. ठीक आहे, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय एकत्रित वर. जर पायामध्ये थरथर व्हायला लागली तर मात्र आसन सोडून द्या. सावकाश. 5 4 3 2 1. पाय खाली. पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. सावकाश हाताच्या आधाराने डोकं पण जमिनीवर येऊ दे. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. पोटावरती, पाठकड्यावरती जो प्रेशर होता, जो ताण होता, तो रिलॅक्स करा. रिलॅक्स. आता एक छोटीशी टेक्निक सांगते की आपल्याला खूप आपण काम करतो किंवा दमून भागून येतो आणि त्यावेळेला आपल्याला आपला पाठ म्हणजे पाठ दुखायला सुरुवात होते, एक पटी घेतो. तर तो कमी करण्यासाठी काय करायचं? सोपं आहे, एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा.
पावलामध्ये गुडघ्यामध्ये थोडस अंतर घ्या आणि आता आपल्या उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली घ्या आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली घ्या. ज्यांना पाठकणाची दुखणी आहेत, कमरेची दुखणी आहेत, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आलेली मरगळ सुद्धा आणि जो स्ट्रेस येतो तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि आता श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत कंबर हातांवर प्रेस करा, श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. अजून एकदा करूया. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. हातांचा आधार जो आहे कमरेच्या खाली तो सोडून द्या, काढून घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती किंवा कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हातापायांचे तळवे सिलिंगकडे, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्या. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया आपण सुलभ भुजंगासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात आपण फोल्ड करूया. हाताची कोपरे जी आहेत ही छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे हे आपल्या हाताची बोटं ही चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. ठीक आहे. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, नकळत स्टिफ पण येतो त्याच्यामध्ये. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. बरोबर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास सरळ. श्वास घेतोय, सोडतोय. गळ्यापासून पोटापर्यंत ताण, पाठतळावरती प्रेशर. छान. लटचाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीकडे घेऊन या. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साती मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीकडे सैल सोडलेले, पाठीचा कणा समस्थितीत, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या.
दुसरा वर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडूया. शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्यायचा आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत विभागीय श्वसन आणि योगिक श्वसन. विभागीय श्वसनामध्ये आपली जाणीव आपल्या उदर उर आणि स्कंद भागाकडे असेल. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. कपाळावर कुठलाही ताण नाहीये. जाणीव आपल्या ऍबडॉमिनल रिजनकडे म्हणजेच आपल्या उदर भागाकडे. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना अ चा उच्चार. पोट हळूहळू आतमध्ये जाईल. अ आपली जाणीव आपल्या चेस्टकडे म्हणजेच आपल्या छातीच्या भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना ऊ चा उच्चार. छाती पूर्ववत. ऊ. जाणीव आपल्या स्कंद भागाकडे म्हणजे शोल्डरकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना म चा उच्चार. खांदे पूर्ववत. करूया संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अ पोट छाती खांदे पूर्ववत. अजून 3 राऊंड आपण अशाच प्रकारे योगिक श्वसन करणार आहोत. सुरुवात करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अ खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ काही क्षण शांत
संपूर्ण विभागीय श्वसनाचा मनातल्या मनात मागोवा. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या, 1 ते 1.5 फुटाचं. दोन्ही हात शरीरापासून लांब ठेवा. सावकाश एका कुशीला वळायचंय. शवासन हे 5 मिनिटासाठी का होईना पण हे जरूर करावं आपली साधना झाल्यानंतर, ज्याच्याने आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. म्हणजे हे 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देण्याचं काम करतं. म्हणून अगदीच पाठीची दुखणे असतील तर मात्र सोफ्यावर किंवा भिंतीला टेकून बसायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी मात्र पाठीवर पडून पूर्णपणे विश्रांती घ्यायची आहे. एकदम रिलॅक्स व्हायचंय. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून तो संपूर्ण श्वास तोंडावाटे बाहेर सोडून द्या आणि एकदम तणावमुक्त रिलॅक्स व्हा. शवासनाची आदर्श स्थिती आपण घेतलेलीच आहे. दोन्ही पावलांमध्ये, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब, हाताची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगकडे. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. केसांचा जर वेणी असेल तर ती थोडीशी सैल करायची आहे. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे आणि अगदी तणावरहित, एकदम रिलॅक्स, शांतपणे जमिनीवर उताणे पडून राहायचं आहे. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा आणि हे करत असताना आपलं संपूर्ण देहाचं निरीक्षण करा आणि पुढची 4 ते 5 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. उत्तानं शववत भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. आपण जाणीवपूर्वक आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू आणि सांधे शिथिल करून घेऊया. सुरुवात दोन्ही पावलांपासून आणि दोन्ही पायांपासून. मी माझ्या पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, माझे हिप जॉईंट्स मनाने शिथिल करत आहे. उजवा आणि डावा पाय रिलॅक्स होत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. पाठकळ्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. पोटाचा भाग, तिथले स्नायू शिथिल होत आहेत. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. माझं छोटंसं हृदय, तेही आता शांतपणे त्याचं काम करत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाचा शेंड्या, 2 नाकपुड्या शिथिल होत चालल्या आहेत. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्याच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल, रिलॅक्स आणि कापसासारखे हलके हलके होत आहे. देहधारणेने मी माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल केलेले आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि मी माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे की ते माझ्याकडून उचित अशी साधना करून घेत आहे. मी माझी जाणीव माझ्या श्वासाकडे घेऊन जात आहे.
प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, माझं पोट हळूहळू वर येत आहे, आणि मी श्वास सोडत आहे, ते जमिनीच्या दिशेने जात आहे. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय, आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होत आहे. माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, सुदृढ आहे, समतोल आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी एनर्जाइज होत आहे, आणि माझ्या प्रत्येक श्वास मी सोडताना माझ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सोहम, सोहम असा जपाजप चालू आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. कुठलीही परिस्थिती आली तरीही मी न डगमगता त्या परिस्थितीशी सामोरं जाणार आहे, एवढा आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य कायम औषधविरहित आणि व्याधीविरहितच असणार आहे, आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्ट देवतेचं स्मरण करूया, आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे अगदी सावकाश फिरून घ्यायची, आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वाढायचंय. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर, दोन्ही पाय फोल्ड करून आपल्या पोटापाशी घ्यायचे, आणि या स्थितीचा आनंद घेऊया. आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया, कुठलीही गडबड घाई न करता. एक मकार लांबलेला ओमचा उच्चार करूया. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत अगदी सावकाश हळू आवाजात ओमचा उच्चार. ओ. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे, आणि सुरुवात. ओ. पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण या ओम समोर समर्पित करत आहोत. शरणागत भाव. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, आणि निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. अलगट डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. काही समजलं नसेल किंवा कुठे अडचण वाटत असेल तर फक्त हँड राईज करा, म्हणजे मला कळेल. अनम्यूट करायला मग तुम्हाला विचारायचं का? हा, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. हा, तुम्ही तुमचा माईक चालू करा.
अ, वजन बऱ्यापैकी वाढलेलं आहे. हॅलो. हा हा, येतोय आवाज. नमस्कार. अरे अ, वा. वजन बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि त्यामुळे काय होतंय, मांड्यांचे स्नायू आणि हे ते आसनं करताना फार त्रास होतो, म्हणजे जमत नाही. बरोबर. तर त्यासाठी काय करता येईल? म्हणजे शरीर हम्म. फ्लेक्सिबल होण्याच्या दृष्टीने. हा, तर त्यासाठी जे आपण सुरुवातीला बघा लुजनिंग एक्सरसाइज घेतो, म्हणजे शोल्डर रोटेशन किंवा आपले हं, हाताची, तर ही थोडीशी जास्त करा. कारण की जो आलेला स्टिफनेस पण आहे ना, तो पहिला कमी व्हायला हं, पाहिजे. म्हणून ते थोडंसं करा. हं, आणि त्याचबरोबर आपण जे ताडासन केलं, म्हणजे उभं राहून जे करतो ते, पुन्हा आपण जे बेंडिंग वाला केलं, साइडवर्ड बेंडिंगचं तिर्यक हं, ताडासन, हे थोडंसं आपण केलं हं, ना लिझनिंग एक्सरसाइज, की मग आसन करताना तो स्टिफनेसपणा तेवढासा जाणवणार नाही. आणि तुम्हाला सुरुवातीला थोडंसं ते अजून म्हणजे 5-6 दिवस तरी तुम्हाला ते जाणवेल. थोडंसं बॉडी पेन सुद्धा होऊ शकतं. कारण की आसनं आपली थोडीशी हं, थोडेसं ऍडव्हान्स असतं. कधी आपल्याला सवय नसते शरीराला, म्हणून थोडंसं बॉडी पेन हं. होऊ शकतं. पण थांबू नका. तुमचं आहे तेच सुरू ठेवा. हा, म्हणजे आणि ते लुजनिंग एक्सरसाइज थोडेसे जास्त करा. माझ्याकडे एक पीडीएफ आहे, ते मी ग्रुपवरती शेअर करते, ज्याच्यामध्ये ते प्रत्येक म्हणजे आपल्या आपल्या मनगटाचे स्नायू किंवा आपले नेकचे स्नायू, शोल्डरचे स्नायू हे फ्लेक्झिबल झाले ना थोडेसे, की मग आसनं करणं सोपं जातं. हं. असं तुम्ही करू शकता. यासाठी संध्याकाळी काही प्रॅक्टिस करायला हवी का? आता आपलं हे सेशन चालू हा, असताना. तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. पण 4 तासाचा गॅप ठेवा तुमच्या लंच नंतर. म्हणजे समजा तुम्ही 12 वाजता जर जेवलात, तर तुम्ही 5 वाजता हं, किंवा 4 वाजता आसन करू शकता. 1 वाजता जेवलात तर अजून थोडंसं 1 तास पुढे, म्हणजे तुमच्या जेवणाच्या गॅप मध्ये 4 तासाचं तरी अंतर पाहिजे योग साधना करण्यासाठी. असं त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. हेवी पोट असेल ना, की मग आपल्याला आसनं करणं तेवढं जात नाही व्यवस्थित, अडथळा येतो. म्हणून जेवणानंतर 4 तासानंतर तुम्ही करू शकता, काही हरकत नाहीये. ठीक आहे. आणि हे होतच कारण की रिजिडनेस, स्टिफनेस पण असतोच आपल्या शरीरामध्ये. तो थोडासा कमी व्हायला हा वेळ जातो. हा थांबा, हा हं, वैशालीताई मला एक पण मी करते. हा, 2 वैशालीताई आहेत आपल्याकडे. बोला. हं. माझा ना पोटाचाच भाग सीझर झाल्यामुळे थोडंसं पोट जास्त आहे. तर हम्म. तेच म्हणजे थोडं आसनं करताना जड जातं. बरोबर, हेवीनेस पण असतो. आणि आता मला असं वाटतं सीझर होऊन तुम्हाला बरीच हे झाले असतील ना, वर्ष किती? हा, बरेच म्हणजे 20 एक वर्ष झाली. हा, आणि काय होतं, एकदा आपला मेनपॉसचा किंवा आपली जेव्हा पाळी थांबते, त्याच्यानंतर हं, पण मग ते थोडासा बल्कीनेस येतोच आपल्या याच्यामध्ये, म्हणजे आपल्या पोटामध्ये किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये. तर ते थोडंसं आपल्याला म्हणजे ऍक्सेप्ट व्हायला त्या बॉडीला थोडासा वेळ जातो. पण आपण कुठेही हं, थांबायचं नाही. आपली जी प्रॅक्टिस आहे ती चालूच ठेवायची, आणि मग हळूहळू आपल्याला थोडंसं हलकं हलकं वाटायला सुरुवात होते. पण जेव्हा आपण ती नियमित करू ना, त्यावेळेला म्हणजे हे योग साधनेचे इफेक्ट आहेत, ते तुम्हाला लगेच दिसत नाहीत. जेव्हा तुम्ही सातत्याने कराल ना, तेव्हा मग तुम्हाला ते आपोआप फरक दिसायला सुरुवात होते. की हा, म्हणजे आता आपलं शरीर थोडंसं फ्लेक्झिबल झालंय, आपण आपण करू शकतो काही मुवमेंट सहज. असं हं. हळूहळू पण ते होईल ते. हा, पोट कमी होण्यासाठी काय अजून दुसरं काही म्हणजे तसं आता एक्स्ट्रा असेल? हा, आपण सायकलिंग जे केलं ना ते तुम्ही करू शकता. किंवा आपले हं, पाय असे 90 डिग्री तुम्ही वर भिंतीला टेकून ठेवू शकता. म्हणजे पाठीवर पडायचं आणि आपले पाय 90 अंशापर्यंत वर भिंतीचा आधार घेऊन तिथे तुम्ही थांबू शकता. पण ते पण सुरुवातीला तुम्ही जास्त वेळ थांबू नका, कारण की आपल्याला सवय हं, नसते. थोडेसे काउंटिंग करायचं, की 1 ते 10 अंक काउंट करून ते पाय होल्ड करायचे आणि मग पुन्हा पाय खाली घ्यायचे सावकाश. असं हळूहळू आपली क्षमता वाढवत जायची. जर आपण सुरुवातीलाच खूप जास्त वेळ थांबलो ना, की मग आपल्याला कुठेतरी ती दुखापत होते. मग कुठेतरी ते गुडघे दुखतात, कुठेतरी मांडीला थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं, असं होतं. म्हणून थोडं थोडं हळूहळू सुरुवात करायची, एकेका टप्प्याने पुढे जायचं. असं सायकलिंग तुम्ही करू शकता. म्हणजे आज आपण कसं 15 ते राऊंड केले, तसे तुम्ही हळूहळू ते हं, राऊंड करू शकता. पण इथे पण जर तुम्हाला पाठीचा त्रास होत असेल, तर मग तो इफेक्ट तुमच्या पाठीवरती पण जातो. तुम्ही अजून जास्त राऊंड केले की मग तो पाठकण्यावरती प्रेशर येतो, मग पाठदुखीचा त्रास होतो.
म्हणून आपली जी क्षमता आहे किंवा आपलं कुठे दुखणं आपल्याला माहिती आहे, तिथे आपल्याला कुठेही इजा न करता आपल्याला हळूहळू आपल्या शरीराला थोडंसं फ्लेक्झिबल करण्याचा प्रयत्न करायचा. असं. ठीक आहे. हो, थँक्यू. ओके, चालेल. मग भेटूया आपण सोमवारी. सोमवारी फक्त आता आता मला गावी जायचं आहे. जर तिथे नेटवर्क व्यवस्थित असेल तर होईलच आपला वर्ग. म्हणजे एक दिवसासाठीचा तो प्रश्न आहे. घरी म्हणजे आमच्या एक फंक्शन आहे, फॅमिली फंक्शन म्हणून. अगदीच मी तर म्हणजे प्रयत्न करणारच आहे की तिथून क्लास आपला घेण्याचाच. अगदीच काही म्हणजे नेटवर्कचा इश्यू आहे, कारण की आता पाऊस असा मध्येच पडायला लागलाय, त्यामुळे नेटवर्कचा इश्यू कधी कधी होतो. अगदीच काही असेल तर मी तसं ग्रुपवरती मेसेज टाकेनच, पण शक्यता तरी मी वर्ग घेण्याचा प्रयत्न करणारच आहे. ठीक आहे. अगदीच काही बदल झाला तर मी ग्रुपवर तसा मेसेज टाकेन. मग आपण तो दिवस पुढे ऍडजस्ट करू, शनिवारचा वर्ग घेऊन अशा प्रकारे. ठीक आहे, चालेल. चला, तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालूच ठेवा. लुझनिंग एक्सरसाइजची एक छोटीशी पीडीएफ आहे, ती मी पाठवते. ती जरी तुम्ही घर बसल्या केलीत ना तरीही चालेल, काही हरकत नाहीये. म्हणजे हा वर्ग जो आहे हा ऍक्च्युली एका महिन्यामध्ये पण कम्प्लीट होत नाही. त्याला आता म्हणजे आपण जेव्हा निरंतर करत राहतो ना तेव्हा हळूहळू आपल्याला त्याचे इफेक्ट कळत जातात. ठीक आहे. भेटूया मग आपण पुन्हा सोमवारी. हरिओम. मीटिंग एंड करते. हरिओम. शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड.